नमस्कार मित्रांनो, मी सूरज गायकर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण आता आहे ठाणा स्टेशनला आणि इकडनं आपण जाणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. ते म्हणजे आपलं 12 ज्योतिर्लिंगामधलं एक ज्योतिर्लिंग ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी. आणि आज आपला आपला DJ ॲक्शन कॅमेरा नाही, आज शूट होतं आयफोनमध्ये. आणि इकडे माझ्याबरोबर पाठीमागे बघू शकता सौरभ आणि ओमकार आहे. आणि टोटल आम्ही 8 जण आहे, बाकीचे येतात. तर आता आपण आपल्या प्लॅटफॉर्मला जाऊया. 5 नंबरवरून आपली ट्रेन आहे तपोवन एक्सप्रेस. तर इथे बघू शकता आता आपली ट्रेन आलेली आहे. आणि आता पहिल्यांदाच आपली तिकीट आहे ना कन्फर्म आहे, त्यामुळे आपल्याला काही घाई करायची गरज नाही आहे. तपोवन एक्सप्रेस आहे. तर आपला नंबर इथे बघू शकता D6. खाली आहे खाली आहे. हे कुठे आहे D6? हां आला आला आपला डबा आला आपलीच आहे आपलीच आहे. उघडा रे. हाच आहे D6. आपल्या डब्याचा डोर बंद होता, पाठीमागून आलो. 53, 57. आपली ट्रेन बघू शकता ठाण्यावरनं आपण निघालेलो आहे. आणि आपले काही जण थोडे सीट ॲडजस्ट करायला लागतील आपल्याला. 2 जण पुढे आहेत आणि दुसरे 2 तर वेगळ्या डब्यात आहेत. तर बघूया आता थोड्या टायमाने सगळे पॅसेंजर आल्यावरती आपण ॲडजस्ट करू कल्याणपर्यंत. ठाण्यावरनं जर ट्रेन आपली निघालेली आहे, ऑन टाईम आहे ट्रेन. आता वाजलेत 8:15 आणि आपली गाडी आली आहे इगतपुरीवरून सुटली आणि खायसाठी आपण नाश्ता घेतलेला बघू शकता. तर आपल्या इकडे स्वप्नील आहे. स्वप्नील तर हा नाश्ता घेतलेला आहे, वडापाव, इगतपुरीचा वडापाव. आणि तिघंजण आपले डोरवर आहेत आणि एक जण D8 मध्ये बसलेला आहे. आपला D8 मधला जो प्रवासी होता ओमकार पाडावे, हा, आणि या आयफोनचा मालक ज्याच्यातून आज शूट होतोय, तर तो आज आलेला आहे. आणि आपण परत एकदा व्लॉगिंग चालू केलेली आहे. आणि इकडे सगळे आपले आरामशीर बसलेले आहेत बघू शकता. कोणामुळे? फक्त ऋतिकमुळे, कारण की आज कन्फर्म तिकीट काढलेली आहे. हा आणि सेम डेटची काढली आहे, एकदा काढलेली पुढच्या महिन्याची. आता आपला प्रवास चालू आहे असाच, शेवटपर्यंत व्हिडिओ अशीच बघत राहा. खाली आपण उतरू संभाजीनगरला, त्यानंतर आपण पुढचं तुम्हाला दाखवूच हॉटेल कुठे घेतो आणि दर्शन वगैरे कसं घेतोय आम्ही. आणि इकडनं बाहेरून आपल्याला एक किल्ला दिसतो बघू शकतो. कोणता आहे बघ? अंकाई किल्ला. आता आपण मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या स्टेशनला येऊन पोहोचलेलो आहे बघू शकता. आणि इकडनं ही आपली ट्रेन होती मुंबई CSMT ते नांदेड. तर इकडनं आता आपण बाहेर चाललोय. आता छत्रपती संभाजीनगर स्टेशनच्या आपण बाहेर आलेलो आहे. आणि इकडे बघू शकता आपल्याबरोबर ऋतिक, ओमकार, हा पण ऋतिक आहे, पराज, स्वप्नील आहे, आज नवीन आहे आपल्याबरोबर. स्वप्नील ब्लॉगमध्ये पहिल्यांदा येते. आणि सौरभ. काय बोलू? अरे वा. तर आता आपण आलेलो आहे आणि इथे आपण ठरवतोय की हॉटेल इथेच घ्यायचंय की हॉटेल राहिला काय. हा बघा एक जण इकडे, याला दाखवलंच नाही. तर इथे आता आपण ठरवतोय हॉटेल कुठे घ्यायचं, मंदिराजवळ घ्यायचं की इकडे घ्यायचं राहण्यासाठी एक दिवस. हे बघ इकडे इंजिन पण आहे, इथे बघू शकता बाहेर. हे बघा इथून आपण आलो खालून. 2nd फ्लोअरवरती रूम आहे, छोटा रूम आहे. तर आता घाईघाईत घेतला आम्ही. इकडे बघू शकता हा रूम घेतलाय.
वरती किती 3च जण झोपतील. किती 4 बाकी सगळे खाली. हा? पाणी बाहेर आलं हे. इकडे बाल्कनी पण आहे. आता आपण फ्रेश वगैरे होऊन हॉटेलमधून बाहेर आलेलो आहे आणि वाजले 2 आता. आणि इथेही बघू शकता ही गाडी केलेली आहे आपण फिरण्यासाठी. आता ही डायरेक्ट आपल्याला वेरूळला घेऊन जाईल, वेरूळ गावात. आणि आपलं ज्योतिर्लिंगाचं दर्शनसुद्धा आणि अजून 1-2 स्पॉट्स असतील ते आपण बघूया. इथून आता आपण चाललोय वेरूळ गावामध्ये. वेरूळच्या जे लेणी आहेत ते बघण्यासाठी. आणि इकडे समोर बघू शकता आपल्याला दौलताबादचा किल्ला दिसतोय समोर. आता थोडं पुढे जाऊन दाखवतो मी. इथे पाठीमागे जो तुम्हाला डोंगर दिसतोय तो बघू शकतो देवगिरीचा किल्ला म्हणजे दौलताबादचा किल्ला. इथून बघू शकता क्लिअर दिसतोय. तर आता आपल्याला टाइम नसल्यामुळे आपण हा किल्ला नाही करणार आहे. आपण डायरेक्ट जाणार आहे आपलं वेरूळ लेणींकडे पहिले. इथे आता आपण आलोय वेरूळ लेण्यांजवळ, एलोरा केव्ह जवळ. पण त्याआधी आपण सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, बाहेरचंच खाल्लेलं. तर आता थोडा नाश्ता करूया. इथे बघू शकता सूर्या हॉटेल आहे आणि ही आपली गाडी इथे लागलेली आहे. तर आता आपण पहिले नाश्ता करणार आहे, त्यानंतर केव्हज बघायला जाणार आहे. इथे आता आपण नाश्ता करण्यासाठी आलेलो. पण आता इकडे नाश्ता मिसळपाव वगैरे तर नाही आहे, जेवणच आहे. तर आता जेवणच मागवलं आहे, दाल फ्राय भाजी वगैरे मागवली आपण. जेवून वगैरे एलोरा केव्ह जवळ चाललो आतमध्ये. आता तिकीट वगैरे बघूया आपण. आतमध्ये एंट्री किती रुपये जाऊन बघूया. मजा करायची. तर इकडनं आता एंट्री आहे. तिकीट कुठे देतात? इथेच तिकीट देतात वाटतं. आता इथे तिकीट काढून आलेलं आहे. बघू शकता किती रुपये तिकीट आहे. 40 रुपये. 40 रुपये पर पर्सनचे तिकीट आहे. असं आपण 8 तिकीट काढले आहेत 8 जणांच्या. आणि आता जाऊ आपण इकडनं आतमध्ये आणि तुम्हाला दाखवतोच केव्ह कशा आहेत काय आहेत. इथे फिरण्यासाठी आणि इथली प्रॉपर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला जर गाईड पाहिजे असेल तर इथे गाईडचे चार्जेस 500 रुपये आहेत. तर तुम्ही गाईडसुद्धा करू शकता. आणि आमच्या गाईड बघू शकता इकडे. तर आता आपण आलेलो आहे आतमध्ये आणि आपल्याला समोरच कैलास मंदिर दिसते. तर आता अगोदर दाखवूया तुम्हाला कैलास मंदिर. वरती सुद्धा जाऊ शकतो तिकडनं. हां काय बोलू, कसं वाटतं इकडे आपण हे केव्ह बघायला आलोय. चांगलं वाटतं बघायला. हे बघू शकता पूर्ण एका दगडात कोरलेलं मंदिर आहे. हा काय आहे? तू याच्या मागे लागू नको. धंद्याला लक्ष. तू माहिती देत बस. वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावरील वेरूळ गावातील जगप्रसिद्ध लेणी आहेत. ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरकड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत. यामध्ये 12 बौद्ध, 17 हिंदू आणि 5 जैन लेणी आहेत. तर हे आहे कैलास मंदिर आणि इकडनं आता आपण आतमध्ये जाणार आहे. आतमधली आपण कलाकृती बघूया. बाहेरच बघू शकता तुम्ही किती नक्षीकाम आहे असं. आता आतमध्ये सुद्धा जाऊन बघूया. इसवी सन 1951 साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आली. युनेस्कोने
इसवी सन 1983मध्ये वेरूळ लेणीचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला. कैलास मंदिर या जगातील त्याच्या स्थापत्यशास्त्रात अद्भुत आहे, जे राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा प्रथम 757 ते 783 मध्ये बांधण्यात आले होते. संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे. ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे. एकूणच 276 फूट लांब, 154 फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे. ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहे. ते बांधण्यासाठी खडकातून सुमारे 40,000 टन दगड काढला गेला. मंदिर बाहेरील बाजूने मूर्तींनी भरलेले आहे. या मंदिराची महल 3 बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती. आता हे पूल पडले आहे. खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्यशास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमुना आहे. हा लेणी समूह व्यापारी मार्गावर असल्याने तत्कालीन समाजाच्या दृष्टीपथात राहिला. राजघराण्यातील व्यक्ती तसेच उत्साही अभ्यासू प्रवासी यांनी या लेण्यांना भेट दिल्याची नोंद सापडते. 10व्या शतकात अरब प्रवासी अल मसउदी याने येथे भेट दिली आहे. बहामनी सुलतान गंगू याने येथे आपला तळ ठोकला आणि ही लेणी पाहिली असाही संदर्भ आढळतो. फिरिस्टा, मालेट यांसारख्या परदेशी प्रवासी अभ्यासकांनी येथे भेट दिल्याचे दिसते. ही लेणी काही काळ हैदराबादच्या निजामच्या नियंत्रणात होती. आता आपण जे कैलास मंदिर आतमधून बघितलं तेच वरतून कसं दिसतंय ते मी तुम्हाला वरती जाऊन दाखवणार आहे. तिकडनं समोर डायरेक्ट चालत यायचं आपल्याला आणि इथून असं बघू शकता इथे लिहिलं सुद्धा लेणी क्रमांक 16 तिथून आपल्याला वरती जाण्यासाठी रस्ता आहे. एकोणीसव्या शतकात भारतात ब्रिटिश राजवट असताना वेरूळ दुर्लक्षित होते. आक्रमकांमुळे किंवा काळाच्या ओघात मूर्तींचेही नुकसान झाले होते. ब्रिटिशांनी दुरुस्तीचे थोडेफार प्रयत्न केले. तथापि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1960च्या दशकात या लेण्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. या काळात अजिंठा वेरूळच्या लेण्यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची पर्यटन स्थळे म्हणून प्रसार सुरू झाला. भव्य द्वार, मंडप, 2 अतिउंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारे विलक्षण आहे. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चित्तारलेले आहेत. 10व्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहे. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्यविहार आणि स्तूप असून स्तूपात बैठी बुद्ध मूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. तर आता आपण निघालेलो आहे पुन्हा एकदा बाहेर जायला आणि इथल्या आपण लेणी जास्त नाही बघितल्या. 34 जवळपास लेण्या आहेत आणि इथल्या आपण बघितल्यात फक्त 4 इथे जवळजवळ होतं मेन, कारण की आपल्याकडे एवढा टाईम नाही आहे. आणि आता आपण चाललोय बाहेर आपलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी. आता आपण बघू शकता आपल्या गाडीजवळ आलेलो आहे आणि इकडनं ज्योतिर्लिंगाजवळ जायला म्हणजे जास्त लांब नाही, थोडं जवळच आहे. इथनं 5 मिनिटावरती आहे, 5 मिनिटावरती आहे. तर इकडनं आता आपण गाडीत पुन्हा एकदा बसणार आहे, पुढे जाणार आहे. इथं पुढे जायचं सरळ. इथं बघू शकता मंदिराजवळ आलेलो आहे आपण आणि इकडनं आपल्याला प्रवेश करायचा आतमध्ये. हे प्रवेशद्वार आहे बाहेरचं. घृष्णेश्वर महादेव मंदिर. तिकडे समोर ह्याच्या पाठीमागे मंदिर आहे आणि त्याच्या आधीपासूनच लाईन लागलेली आहे. बघू शकता लाईनीत उभे आम्ही. घृष्णेश्वर मंदिर हे प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.
अनाउन्समेंट होते, जेंट्सनी शर्ट आणि बनियन काढायचं आहे. तर इकडे या मंदिरात जेंट्स लोकांना शर्ट आणि बनियन काढूनच दर्शन घ्यायला अलाउड आहे, नाहीतर नाही दिलं जात. तर अनाउन्समेंटसुद्धा करतात इथे. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः 16व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन 1730 मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाई यांनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. या मंदिराला 27 सप्टेंबर इसवी सन 1960 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. ही रचना लाल रंगाच्या दगडांनी बनली आहे आणि हे बांधकाम 44,400 चौरस फूट क्षेत्रावर पसरलेले आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे सर्वात लहान ज्योतिर्लिंग मंदिर आहे. मंदिर परिसरामध्ये 5 स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत, जे पौराणिक गुंतागुंतींच्या कोरीव कामाच्या स्वरूपात बांधलेले आहेत. मंदिराच्या आवारात बांधलेल्या लाल दगडी भिंती मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे 10 अवतार दर्शवतात. गर्भगृहात पूर्वेकडे शिवलिंग असून तेथे नंदीश्वराची मूर्तीही दिसते. आता आपलं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आपण बाहेर आलेलो आहे. खूप सुंदर असं दर्शन झालं. एकदम आपल्या शिवलिंगाला डोकं टेकू शकता तुम्ही आणि दर्शन घेऊ शकता शिवलिंगाला डोकं टेकून. तर एकदम जवळ जाऊन आपल्याला दर्शन भेटतं इथे. तर या तुम्ही सुद्धा, खूप सुंदर असं दर्शन होतं इकडे. आणि जेंट्सला कंपल्सरी वरचे टी शर्ट किंवा शर्ट काढून दर्शन घ्यायचं आहे. आपण जेवढे ज्योतिर्लिंग केले आहेत त्याचे सर्व स्टिकर आपल्या ऑफिसच्या डेस्कवरती आहेत, मॅग्नेटवाले. तर आता हा सुद्धा घेतलेला आहे आपण. आणि आपले 6 ज्योतिर्लिंग पूर्ण झालेले आहेत. तर आता आपण प्रसाद घेऊया इकडे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा. किती? हा, 100 रुपये. हे कोणी घेतला? हे आता आपण घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन करून आलेलो आहे श्री भद्रा मारुती मंदिरचं दर्शन करण्यासाठी. आणि इकडे बघू शकता आपली सगळी गँग आहे. हाय. दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे. भद्रा मारुती ज्योतिर्लिंग, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
आणि आपण अजिंठा वेरूळ या केव्स म्हणजे वेरूळच्या केव्ससुद्धा बघितल्या. आणि आता आपण चाललो आपल्या हॉटेलमध्ये परत. हे आपल्या गाडीचे ड्रायव्हर होते जे आपले गाडी केलेली आपण फिरण्यासाठी. तर तुमचं नाव सांगा. शेख सुकूर यांचं नाव आहे. तर तुमचा नंबर यांचा नंबर मी इथे देईनच. जर तुम्हाला जर इकडे यायचं असेल आणि फिरायचं असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. खूप मस्तपणे फिरवतात. तर इथे आपण 8:30पर्यंत आलेलो आपल्या म्हणजे रूमवरती. आता फ्रेश वगैरे होऊन वाजून गेले 9:30 वाजून गेले. आता आपण जेवायला चाललो बाहेर. लॉक करून या रे. आता आपण बघूया. इकडे लवकर बंद होतं असं बोलतायत. खाली पण सगळी दुकानं बंद झालेली दिसत आहेत. तर बघूया आता जाऊन खाली. आता आपण आलेलो आहे बाहेर. आणि हे छत्रपती संभाजीनगर शहर आपला हॉटेल आहे. तर इकडे पाठीमागे तुम्ही बघू शकता. इकडे स्टेशन आहे जवळच आहे स्टेशनच्या. आणि इकडे सगळे आपल्याला हॉटेल वगैरे दिसत आहेत जेवणासाठी. तर बघूया आता आपण कुठे जायचं. स्टेशन एरिया आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ते कुठे गेलं तरी भेटेल आपल्याला जेवायला. आणि जवळच इथे पोलीस स्टेशन पण आहे. हॉटेलच्या समोरच आमच्या पोलीस स्टेशन आहे रूमच्या समोर. तर सुप्रभात मंडळी. आज आहे आपला छत्रपती संभाजीनगरमधला दुसरा दिवस. आणि आता सकाळचे 8 वाजलेत. सगळ्यांची तयारी वगैरे झाली. फ्रेश वगैरे झाले सगळे बघू शकता. बाहेर गेलेत नाश्ता करायला. आम्ही 3घच उरलो आहे. आता आम्ही पण खाली जाऊ. आणि इथे समोर बघू शकता पोलीस क्वार्टर आहे. पोलीस स्टेशन आहे समोरच. आणि हा खालचा परिसर इकडचा. आणि ही आपल्या रूमची अवस्था बघू शकता. सगळ्यांची तयारी वगैरे करून ठेवली. आता आम्ही नाश्ता करून येऊ आणि निघायचं आहे आजच आपल्याला. आजची आपली पावणेची ट्रेन आहे जनशताब्दी. काय घ्यायचं लॉक कुठे आहे. तर आता आपण येऊ नाश्ता करू. इथे बघू शकता. आता आपण साधा डोसा घेतलेला आहे. आणि पुढे मिसळ आहे. तर मिसळ जाऊन खाऊया. अगोदर एक साधा डोसा टेस्ट करायला घेतला. चांगला आहे का. तर आता आपली तयारी झालेली आहे. खाली पॅकिंग वगैरे करून खाली आलेलो आपण. बॅकपॅक करून सर्व बघू शकता. आता निघायचं. आपलं स्टेशन जवळच आहे. इकडे स्टेशनला जाऊन आपल्या ट्रेन पकडायची जनशताब्दी 9:15ची आहे. आणि आपल्या इकडे सोडणार 4 वाजेपर्यंत काहीतरी सोडते आपल्याला. तर बघूया आता जाऊया आपण स्टेशनला. आता आपण स्टेशनला आलेलो आहे. आपलं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन एकदम मस्त झालं. आणि एलोरा केव्ससुद्धा फिरलो आपण. आणि आजूबाजूचे पण ठिकाण पण थोडीफार फिरलो आपण. इकडे सुद्धा आपण नाश्ता वगैरे केला. खूप छान होता. जेवलो काल रात्री जेवलो ना ते दाखवलं नाही कारण की खूप दमलेलो. तर जेवलो आणि डायरेक्ट आम्ही झोपून गेलो. तर आता आपण आलो आहे स्टेशनला. इकडनं ट्रेन पकडायची आहे. आणि हा व्हिडिओ आता इथेच संपवतो. व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.